नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी अपूर्णांकाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ फ्रॅक्शनचा आज आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. त्यामध्ये आपण त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात, अंशाधिक अपूर्णांक. आता इथं अंश अधिक असायला पाहिजे. अंश कसा असायला पाहिजे? अधिक असायला पाहिजे. कशाच्या? छेदाच्या. त्यालाच आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतात. पहा या ठिकाणी आधी आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन कन्सेप्ट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलाय. आता आपल्याला इम्प्रॉपर पाहायचं आहे. सिंपल एकच कंडिशन लक्षात ठेवायची आपण सर्वांनी. एकच कंडिशन, या ठिकाणी अंश हा, या ठिकाणी काय सांगताय? अंश हा अधिक असला पाहिजे, म्हणजे ग्रेटर. अंश अधिक कशापेक्षा अधिक पाहिजे? छेदापेक्षा अधिक पाहिजे. यालाच आपण असं सुद्धा म्हणू शकतो, न्यूमरेटर इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर. ही कंडिशन ज्यामध्ये सॅटिस्फाय होते त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. चला काही एक्झाम्पल पाहूयात. तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं लिहिता येईल 9/5 किंवा सेकंड एक्झाम्पल म्हणता येईल. या ठिकाणी आपण लिहू शकता 15/7. नीट लक्ष द्या. या ठिकाणी आपण जर ह्या दोन्ही संख्येची तुलना केली तर या ठिकाणी 9 हा मोठा दिसतो 5 पेक्षा, किंवा आपण असं पण म्हणू शकतो 5 हा 9 पेक्षा लहान दिसतो, किंवा या ठिकाणी अशी कंडिशन सॅटिस्फाय होते. म्हणून याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. ज्याचा अंश मोठा त्याला अंशाधिक अपूर्णांक म्हणतात, आणि ज्याचा अंश छोटा त्याला आपण त्या ठिकाणी प्रॉपर फ्रॅक्शन असे म्हणतो. तर या ठिकाणी 15 ही संख्या म्हणजे अंश हा 15 आहे. 15 ही संख्या मोठी आहे छेदापेक्षा. 15 ही संख्या छेदापेक्षा मोठी आहे. यामुळे या संख्येला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच या ठिकाणी आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणता येईल. या ठिकाणी दोन्ही प्रकारे म्हणता येतं बाळांनो. 7 हा 15 पेक्षा लहान आहे म्हणजेच छेद हा अंशापेक्षा लहान आहे, किंवा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. अंश हा छेदापेक्षा मोठा आहे. तर कंडिशन काय लक्षात ठेवायची? न्यूमरेटर हा ग्रेटर असला डिनॉमिनेटर पेक्षा, म्हणजेच अंश हा छेदापेक्षा मोठा असेल तर त्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहणार आहेत. धन्यवाद.